राजकारणात काही होऊ शकतं आणि त्यामुळे ठाकरे कुटुंब हे शिवसैनिकांचं प्राण आहे। त्यामुळे प्रत्येक ठाकरे कुटुंबाबद्दल प्रत्येक शिवसैनिकाला आदर आहे। कोणत्या वेळेला काय होईल हे आता येणारा काळच ठरवेल। माझ्याबरोबर शिवसेना नेते सुनील प्रभू सर आहेत। प्रभू सर, आज राज्यव्यापी महाअधिवेशन आपलं पार पडतंय। या महाअधिवेशनामध्ये कोणकोणते महत्त्वाचे ठराव ठेवले जाणार आहेत? असं आहे की आपण बघाल आता सुरुवात होते अधिवेशनाला आणि शिवसेनेच्या आगामी काळामध्ये जी घोडदौड प्रचंड मोठ्या प्रमाणात असणार आहे त्याची रूपरेषा आजच्या अधिवेशनामध्ये ठरणार आहे। आणि खास करून हिंदुत्व, मराठीपण आणि या महाराष्ट्राची अस्मिता आणि स्वाभिमान हा कशा पद्धतीने पुढे घेऊन जायचा याचं एक चिंतन या शिबिरामध्ये होणार आहे। आणि एक वेगळी दिशा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख जे आहेत त्यांच्या भाषणानंतर आणि युवा नेतृत्व जे आहे आमचं आदित्यजी ठाकरे यांच्या भाषणानंतर कळणार आहे। संजय राऊत यांचं या ठिकाणी भाषण होईल, सुभाष देसाई यांचं प्रास्ताविक होईल। आणि त्यामुळे आजचं सकाळचं सत्र जे आहे ते सर्वकष महाराष्ट्राच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेच्या वाढीसंबंधी आणि येणाऱ्या काळामध्ये निष्ठा, प्रामाणिकपणा आणि विकास आणि अस्मिता हे घेऊन पुढे कसं जायचं याविषयी चर्चा होईल। तेजस ठाकरे यांची देखील आगामी काळात एंट्री होईल राजकारणात असं म्हटलं जात आहे। तर आज या संदर्भात काही ठराव होऊ शकतो का? राजकारणात काही होऊ शकतं आणि त्यामुळे ठाकरे कुटुंब हे शिवसैनिकांचं प्राण आहे। त्यामुळे प्रत्येक ठाकरे कुटुंबाबद्दल प्रत्येक शिवसैनिकाला आदर आहे। कोणत्या वेळेला काय होईल हे आता येणारा काळच ठरवेल। पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी, पक्षाची ध्येयधोरणं ठरवण्यासाठी हे अधिवेशन होत आहे। मात्र दुसरीकडे पाहिलं तर तुमच्या नेत्यांवर कारवाया होत आहेत, पुन्हा कारवाईच्या चौकशीच्या फेऱ्यात देखील अडकलेले आहेत। कसं पाहता याकडे? आपण बघताय की मागील 2 वर्ष राजकीय आकसापोटी ज्या पद्धतीने कारवाई सुरू आहे ही केवळ जी घोडदौड सुरू आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची त्यांना रोखण्याच्या दृष्टीने सगळं चालू आहे। पण शिवसैनिक हा खंबीर आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं नेतृत्व एकदम कट्टर आणि एका निर्भीड अशा व्यक्तिमत्वासारखं आहे जे शिवसेना प्रमुखांचा वारसा पुढे घेऊन चालले आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला अतिशय चांगले दिवस येतील आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा आज ज्या पद्धतीचं एक वादळ भगवं महाराष्ट्रात आहे त्यापेक्षाही तुफान येणाऱ्या काळामध्ये येईल। आज बाळासाहेबांची जयंती देखील आहे। यामध्ये काल आपण पाहिलं तर काळाराम मंदिरात उद्धवसाहेब दर्शन घेत असताना त्यांचं कुठेतरी रूप हे बाळासाहेबांसारखं दिसलं। रुद्राक्षाच्या माळा, कुर्ता सेम, तर त्याकडे भाजप आता टीका करतंय की बाळासाहेबांचे काय टीका करतं यापेक्षा शिवसेना प्रमुखांचा वारसा आणि शिवसेना प्रमुखांचे सुपुत्र म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरेच आहेत। आणि महाराष्ट्रामध्ये ठाकरे नावाचा जो ब्रँड आहे तो फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे हे बाळासाहेबांचे वंशज म्हणून, हिंदू हृदय सम्राटांचे सुपुत्र म्हणून हा पुढे घेऊन जातील असा विश्वास आहे। नक्कीच भाजप टीका एकीकडे करत आहे, मात्र हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार आणि वारसा जो ठाकरे ब्रँड आहे तो उद्धव ठाकरेच पुढे घेऊन जातील अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते सुनील प्रभू यांनी दिलेली आहे। कॅमेरामन किरणसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।